नाही त्याचं दुसरं बसलं तर मी भांडणच राहते महाराज. तू मोठी कमी मोठी महाराज एवढंच चालू होतं महाराज त्यांचं. तू श्रेष्ठ कमी श्रेष्ठ महाराज. त्या तिघींचं महाराज तिथं चालू झालं बघा. बसलं बाया किचन का सांगून गेली बाया. बरंच बायांची चर्चा चालू झाली आणि भांडणं लागले. आणि भांडणं लागले की तिथं अशोक महाराज सारखा माणूस जाणारच. त्या ठिकाणी नारद ऋषी गेले बरं का. नारद ऋषी गेले आणि विचारलं, म्हटले काय झालं, काय चालू आहे, म्हटले काय चालू आहे तुमचं. अहो म्हटले अख्खं जग तुम्हाला मानते, तुमची पूजा करतंय आणि तुम्ही इथं भांडणं करायला लागले. शोभतंय का तुम्हाला. हा नाही महाराज शोभत नाही. मग त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्यामध्ये नेमकं मोठं कोण आहे हे आम्हाला सांगा. म्हटले इथं काही गरज नाही. म्हटलं इथं परीक्षा होणार नाही. तुम्हाला जर परीक्षा करायची असेल, तुमची जर परीक्षा घ्यायची असेल कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे, तर तुम्ही काय करा, पृथ्वी तलावर जावा. पृथ्वी तलावर गेल्याच्या नंतर तुम्हाला आपोआप समजून येईल म्हटले कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे. मग महाराज त्या तिघीनेही बरं का ते स्वर्गातून इथं आले बघा. आणि आल्याच्या नंतर आपल्या इथं जवळ कोणती सिटी, मुकराबाद म्हणा की देगलूर म्हणा, कोणत्याही ठिकाणी त्या सिटीमध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर चौकामध्येच महाराज तिथं ते थांबले. आणि थांबल्याच्या नंतर त्यांना एक मूर्तिकार कुठे गेला, गेला का मूर्ती गेला मूर्तिकार गेला. तर ते मूर्तिकार महाराज मूर्त्या घेऊन बसला होता. बरं का प्रत्येक अनेक देवी देवतांची मूर्त्या घेऊन तो बसला होता त्या ठिकाणी. आणि त्याचं स्टॉल होता आणि त्या स्टॉलवर अनेक प्रकारची देवी देवतांची मूर्त्या होत्या. महाराज ती लक्ष्मी आणि सगळ्या त्या तिघी जणी गेल्या आणि तिघी जणी जाऊन त्या मूर्तिकाराला म्हणायला लागल्या. आणि मग त्यात आता पुढाकार लक्ष्मीचा होता महाराज. शानीबाई म्हणून पुढे गेली आणि म्हणायला लागली, ओ दुकानदार मामा, ही सरस्वतीची मूर्ती किती रुपयाला आहे. त्यांनी सांगितलं अमुक अमुक एक 500 रुपयाला आहे बघा मावशी. मग त्यांनी सांगितलं अरे वा, म्हणजे 500 रुपयाला आहे. मग तिला आता थोडासा अभिमान आला. अरे म्हटलं ह्याच्यापेक्षा आपल्या मूर्तीची किंमत थोडीफार जास्त असेल म्हटले. मग लगेच तिने विचार केला. म्हटले अहो म्हटले ही पार्वतीची मूर्ती कितीला आहे. त्यांनी सांगितलं म्हटले ही बी 500 रुपयालाच आहे म्हटले. मग आता महाराज लक्ष्मीला आता खरंच मधून आनंद वाटायला लागला. म्हटले या दोघीची किंमत एकच आहे म्हटले, तेवढीच आहे. आता माझी किंमत ह्या दोघींपेक्षाही जास्त असेल. मग महाराज ती विचार केली आणि म्हणायला लागली, विचारली त्या दुकानदाराला. म्हटले दुकानदार मामा, ह्या मूर्तीची किंमत किती आहे, या मूर्तीची किंमत. मग तिने त्या दुकानदाराने सांगितलं. म्हटले मावशी ही मूर्ती आहे ना म्हटले, ही सरस्वतीची मूर्ती, ही विद्येची देवता आहे म्हटले. आणि ही मूर्ती म्हटले पार्वतीची मूर्ती, ही शक्तीची देवता आहे म्हटले. आणि आम्ही जो कोणी ह्या दोन मूर्त्या घेईल त्याला आम्ही लक्ष्मीची मूर्ती फुकट देऊ. महाराज लक्ष्मीचा अभिमान महाराज पूर्ण गळून गेला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की महाराज